मोठी बातमी समोर येते। ज्यांना जायचं त्यांनी जावे। शरद पवार गटाच्या बैठकीमध्ये जयंत पाटील आक्रमक झालेले पाहायला मिळतात। कोणाला तिकडे जायचं असेल त्यांनी जरूर जावे। शरद पवार गटाच्या बैठकीमध्ये जयंत पाटील आक्रमक पाहायला मिळतात। जयंत पाटील यांचं वक्तव्य बैठकीमध्ये जयंत पाटलांचा प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगण्यात आले, कोणाला तिकडे जायचं असेल त्यांनी जरूर जावे। बैठकीत पहिल्या रांगेत बसलेले अनेक जण तिकडे हार गुच्छ देऊन आलेत। कोणाला तिकडे जायचंय त्यांनी जरूर जावे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। या बैठकीमध्ये जयंत पाटील यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केलाय। शरद पवार गटाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये जयंत पाटील यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांवरती रोष व्यक्त केलाय। कोणाला तिकडे जायचं असेल त्यांनी जरूर जावे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर काल जी आहे ती शरद पवार गटांच्या सगळ्या आमदार आणि खासदार प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये जयंत पाटलांनी अनेकांचे कान टोचलेले आहेत। खरं तर आपण पाहिलं की गेल्या अनेक दिवसापासून शरद पवार गटातील काही महत्वाचे नेते जे आहेत ते अजित पवार गटात जातील अशा आशयाच्या बातम्या येत आहेत। तशाच चर्चा सुद्धा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु या सगळ्या चर्चेनंतर जयंत पाटलांनी अनेक नेत्यांचे जे कान आहेत ते टोचलेले आहेत। कोणाला जिकडे जायचे असेल त्यांनी जरूर जावे। 56 आमदारावरून 10 आमदारावर आपला पक्ष आलेला आहे, यापेक्षा आणखीन काही वाईट होणार आहे असं म्हणत या बैठकीमध्ये जयंत पाटलांनी अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यावरती रोष जो तो धरलेला आहे। एकंदरीत जयंत पाटील जे आहेत या सगळ्या बैठकीमध्ये पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यावरती त्यांचे जो रोष आहे जाण्याचा तो त्यांची खदखद आहे ती व्यक्त केलेली आहे। परंतु जयंत पाटील यांनी या सगळ्या बैठकीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांना फायलीवरती सुद्धा घेतल्याची माहिती समोर येत आहे। चंद्रशेखर, यावेळेस त्यांनी बोलताना बैठकीमध्ये पहिल्या रांगेत बसलेले अनेक जण तिकडे जाऊन हार गुच्छ देऊन आलेत असाही उल्लेख त्यांनी केलेला आहे। तर पहिल्या रांगेत कोण बसलं होतं त्या संदर्भात काय माहिती आहे? खरं तर पहिल्या रांगेमध्ये अनेक राष्ट्रवादीतील जे महत्वाचे जिल्हाध्यक्ष आहेत यांची जे आहे ते पहिल्या रांगेत बसलेले होते आणि आपण पाहिले की गेल्या 2-3 महिन्यापासून जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही खासदारांना सुद्धा प्रस्ताव जो आहे तो अजित पवार गटांकडून देण्यात आला होता याची माहिती कालपासून समोर येत आहे। आणि आपण पाहिलं की कालच ही जी बैठक आहे ती मुंबईमध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये जयंत पाटील यांनी जो आहे ती आपल्या मनातील खदखद व्यक्त केलेली आहे। 56 आमदार गेल्या वेळेस आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटांचे होते, त्यामधील जे आहेत कमी होऊन आमदार आता 10 आमदार आलेले आहेत आणि यापेक्षा पक्षाची आणखीन काही अवस्था वाईट होईल असं मनातील खंत सुद्धा या ठिकाणी जयंत पाटील यांनी बोललेली आहे। नीलम जी, धन्यवाद चंद्रशेखर आपण दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।